हॅलो फ्रेंड्स, मी आले आहे स्कूलमध्ये आणि बघा पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईजचा इथे स्टॉल आहे. त्यानंतर इथे ज्यूसचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत. मुलांची अतिशय फेवरेट पाणीपुरी, शेवपुरी, भेलचा स्टॉल आहे. आणि इथे बघा केक, मोमोज, पेस्ट्रीज असा एक स्टॉल होता. वेगवेगळ्या पद्धतीचे चॉकलेट सुद्धा इथे अवेलेबल होते. आणि हे ड्रेसेस, वेगवेगळ्या व्हरायटीजचे केक्स, कुकीज अवेलेबल होत्या. आणि पुढे जाऊन इथे ड्रेसेस, खूप छान छान ड्रेसेस आहेत. मी सुद्धा 2 ड्रेस इथून परचेस केले. आणि हे बघा, हे मला एवढं आवडलं ना. खूप अतिशय क्रिएटिव्ह, तुमच्या फ्रीजला मॅग्नेट म्हणून लावू शकता. आणि गुढीपाडव्याचा सण तुम्हाला येतोय, तुम्हाला माहितीच आहे. आणि हे बघा, इथे सुद्धा एवढे व्हरायटीजचे क्रिएटिव्ह थिंग्स होत्या ना, म्हणजे तुम्ही बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडाल. आणि इथे सुद्धा खूप छान असे विविंग केलेले तोरण ज्याला म्हणतो आपण. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स इथे अवेलेबल होते. हे बघा. आणि त्यानंतर गाऊन्स, वेगवेगळ्या व्हरायटीजच्या गाऊन्स इथे अवेलेबल होत्या. आणि ॲक्च्युली शाळेला खूप धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की पेरेंट्ससाठी असे उपक्रम खूप कमी शाळा राबवतात. त्याच्यामुळे खरंच शाळेचे खूप खूप धन्यवाद. खूप छान, अतिशय छान प्रकारे इथे म्हणजे पेरेंट्सला संधी दिलेली होती. तुम्ही बघू शकता, एवढ्या व्हरायटीज होत्या. स्टुडंटसाठी होत्या, पुन्हा मोठ्यांसाठी सुद्धा होत्या. आणि रेटसुद्धा बजेटमध्ये होते. आणि हे सर्व पॅरेंट्स आहेत बरं का. ज्वेलरीचं कलेक्शन्स आहे, तुम्ही बघू शकता. मराठमोळ्या ज्वेलरीज तर एवढ्या होत्या की काय घ्यायचं आणि काय नाही याचा प्रश्न पडत होता. खूप अँटिक पीसेस इथे अवेलेबल होते. आणि हे मुलांसाठी सर्व त्यांचे जे काही स्टेशनरीचं सामान आहे ते अवेलेबल होतं. इथे स्किन केअर प्रॉडक्ट्स, पर्स असे वेगवेगळ्या पद्धतीचं सामान अवेलेबल आहे. इथे सुद्धा ज्वेलरी. ॲक्च्युली मला जास्त ज्वेलरी, मुलांचे स्टेशनरी आणि क्लोथिंग हेच जास्त करून स्टॉल्स तिथे अवेलेबल होते. आणि खूप मज्जा आली मित्रांनो. मी सुद्धा भरपूर शॉपिंग केली. ज्या ज्या गोष्टी मला आवडल्या त्या गोष्टी मी तिथून खरेदी केल्या. इथे बघू शकता कुकीजचे प्रकार. त्यांनी स्वतः हाताने बनवलेले चॉकलेट्स आणि कुकीज, चकल्या असं फराळाचं सामानसुद्धा अवेलेबल होतं. आणि हे नथिंगचे एवढे प्रकार मी फर्स्ट टाईम बघते. एवढी मजा आली. आणि सेम नथिंगचे जी डिझाईन होती त्याच डिझाईनमध्ये रिंग्स आणि कानातले अवेलेबल होते, इयरिंग्स. आणि हे बघा, अतिशय सुंदर असं कलेक्शन, म्हणजे मराठमोळं कलेक्शन ज्याला आपण म्हणतो ते इथे अवेलेबल होतं. आणि हा एक वेगळा स्टॉल होता ज्यामध्ये अगरबत्ती, धूप, परफ्यूम्स, अत्तर असे व्हरायटीज अवेलेबल होत्या. आणि हे बघा.